हे आहे आमचं नवीन किचन आणि गीतांजली ना पनीरचं काहीतरी करणार आहे. तर काय करणार आहेस गीतांजली? यखनी पनीर करणार आहे. तर त्याच्यासाठी साहित्य दाखवते. मी ना मसाले काढते सगळे. काय काय घेते? खडे मसाल्यामध्ये हे लागणार काळी मिरी, जिरं, बडीशोप, ती मोठी इलायची असते ती, दालचिनी आणि तमालपत्र. अच्छा, इथं गरम मसाले, तर त्याच्यातले 3-4 मसाले लागणार आहेत. ही लाल मिरची, सुकी लाल मिरची, बेडगी मिरची ही. पहिले आपण ते सगळे तर इथं पॅन ठेवलाय आता. थोडेसे गरम करून घ्यायचे मसाले. काय टाकलं? जिरे, पत्ता, काळी मिरी थोडीशी, धने 2 चमचे, चीज टाकली, साधी वेलची पण टाकायची आहे, पण मला नको वाटते. साधी वेलची एक टाकते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्ही. मला आवडत, तिला आवडत नाही जास्त, पण म्हटलं टाकेल. ते झाले गरम करून, थोडेसे गरम करायचे. पनीर घेतलेले. पनीर किती घेतले? 200 ग्राम. 200 ग्राम पनीर. थोडंसं भाजून घ्यायचं पनीर. तूप वगैरे टाकले का? बटर टाकणार आहे थोडंसं. पावडर करून घेतली मसाल्याची. पाण्यामध्ये काजू थोडेसे भिजत घातलेले, तर त्याची पेस्ट करायची. काजू आणि पनीरची पेस्ट. थोडेसे फ्रेश क्रीम पण टाकायचे. काजू टाकले आणि फ्रेश क्रीम टाकले. 2 चमचे टाकायचे. त्याची आता स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची. तूप टाकायचं. पॅन ठेवलेलं आहे. 1 चमचा तूप टाकले आणि आता मिरच्या टाकायच्या. लांब कापा हिरव्या मिरच्या टाकलेल्या ते टाकले. लसूण पेस्ट टाकायची थोडीशी. 1 चमचा. काजू पेस्ट टाकलं. आपण रेडी केलेला तो मसाला मी ते 2 चमचे टाकते. बाकीचा आम्ही ठेवणार आहे नेक्स्ट टाइमसाठी, जरा जास्त लागेल. चमचा कसुरी मेथी थोडीशी क्रश करून टाकायची. तसं 2 चमचे दही घेतले आणि ते थोडंसं फेटून टाकायचं याच्यामध्ये. आता याला उकळी आलेली. टाकायचं चवीप्रमाणे. टाकायचं फ्राय केलेलं. मिक्स करायचं चांगलं आणि कोथिंबीर टाकायची. गॅस बंद करायचा. मंडळी तयार आहे डिश. तर कुठली डिश केली सांग? यखनी पनीर, ढाबा स्टाईल यखनी पनीर. आम्ही टेस्ट तर केली, आम्हाला आवडली. तुम्ही पण ट्राय करून बघा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आणि गीतांजलीने केली आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि खूप सुंदर करते गीतांजली. खूपच छान करते, तर नक्की ट्राय करा.